नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करायचा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा आणि शेअर करा की जेणेकरून तुमचाच फायदा होणार आहे. आता आपण जे म्हणतो ना, हे आर टी ओवाले ह्यातले 30% RTOवाले हे चौकशीच्या घेऱ्यातले आहेत आणि ते खाली आम्ही शासनाचे अधिकारी आहे आणि पैसे खाण्यात पटायचे असतात. आज जर तुम्ही कुठल्याही RTOमध्ये गेला ना, तर आज या उद्या या, तुम्ही डायरेक्ट गेला की, आणि गुरु लोक गेली ना की गुरु लोक आपल्याकडं 4-5 हजार रुपये घेतात, त्यातले साहेबाला 1000-2000 रुपये देतात आणि ते पटकन काम होतं. कारण हे जेवढे 30% अधिकारी आहेत ना, ते अनेक चौकशीच्या घेऱ्यातले आहेत आणि शासन ह्यांच्या मुळात त्या चौकशी दाबून ठेवलेल्या असतात. शासन यांच्या चौकशी का करत नाहीत? तर चौकशी पूर्ण करा ना. कारण कुठल्या अधिकारी कशाला त्या रेंगत ठेवायचे आहेत? भिजत घोंगडं कशाला ठेवायचं आहे त्या चौकशींचं? अहो, ह्याच्यातले 25-30% तर अधिकारी सस्पेंड होतील. एवढी ह्यांच्यावरती सगळे प्रत्येकाची ही असतात, चौकशीच्या घेऱ्यातले आहेत सगळी. ह्यांना काय येतं? सरकारी अधिकारी पैसे खाण्याच्या ह्याच्यात पटायचं असतात, एक नंबरचा मार्ग करतात. अहो, एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी RTOचा दररोजचे 70,000 रुपये लाच घेऊन जातो. 70,000 थोडी झाली नाही. अहो, 4 शनिवार 4 रविवार तुम्ही सोडा महिन्यातले, आणि एखादी सुट्टी असते महिन्यात, 1-2 सुट्टी असते शासकीय सुट्टी. ह्या सुट्ट्या सोडल्या तर बाकीच्या दिवसाचा करा ना हिसाब. आणि प्रत्येक डेस्कला 30-40 हजार रुपये ह्यांचे जातात. हे चौकशीच्या घेऱ्यात आहेत. आणि का सरकार यांच्या चौकशी करत नाहीत? होऊन जात ना सस्पेंड झाले तरी. आणि आता तर रिक्षा परमिटसाठी तर 15 वर्षाचा दाखलाच लागत नाही. आपण बिल्ला काढताना त्याला 15 वर्षाचा दाखला, पोलीस रिपोर्ट हे सगळं लागत असतं. आता परमिट काढताना पोलीस रिपोर्ट बिल लागतो. पण हे दहिसर RTOमध्ये तर 15 वर्षाचा दाखला द्या. कशाला पाहिजे तुम्हाला 15 वर्षाचा दाखला? पैसे खायला काय? त्याच्यामुळं ही जनतेची दिशाभूल करतात. आता पेपरलेस सेवेला ह्या RTOवाल्यांचाच विरोध आहे. शासनाचे पेपरलेस सेवा चालू झालेली आहे सर्व विभागाची, आणि RTOवाल्यांचा त्या सेवेला विरोध आहे की पेपरलेसच. आता पेपरच कुठले द्यायचे नाहीत, ह्यांनी संगणकावर पेपर तपासायचे आहेत. आणि ह्यांनी कशाला ह्यांना पेपर पाहिजे? आता लायसन रिन्यू, लायसनचे डुप्लिकेट, पत्ता बदली करणं, कंडक्टरचे लायसन बिल 100% पेपरलेस झालेले आहे. मग हे गुरुनाच का सांगतात पेपर आणा? प्रत्येकानं ऑनलाईननं लायसन तुमचं नूतनीकरण करा. PDF बनवायचे आहेत खाली, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसनची झेरॉक्स, आणि शासनाची फी भरून देऊन टाकायचं. अधिकाऱ्यांना 48 तासाच्या आत ते लायसन नूतनीकरण केलंच पाहिजे. आणि फिटनेससुद्धा QR कोडवाला आहे. ह्या RTOच्या खिडकीवर कशाला देतात शिक्का मारून? त्या दहिसर RTOमध्ये तर शिक्का मारतात आणि त्या झोपडेत समोरच्या फिटनेस ठेवलेली असतात, आणि तिथं 400-500 रुपये घेतल्याशिवाय ते फिटनेस द्यायचं नाही. म्हणजे ही पेपरलेस सेवा काय आहे? QR कोडवाला फिटनेस आहे? ह्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करा. शिक्का मारून का देतात ते? शिक्का मारून आता शिक्क्याची काहीही गरज नाही त्याच्यावरती. आणि परिवहन ॲपला गाडीचं दिसतं, स्टेटस दिसतं. मी सर्व वाहन मालकांना आज जाहीर विनंती करतो, तुमचं वाहन पासिंग झालं की 48 तासात त्या अधिकाऱ्यानं फिटनेस जोडणं गरजेचं आहे. जर तुमचं 48 तासात फिटनेस जोडलं नाही त्या अधिकाऱ्यानं, तर तुम्ही ताबडतोब परिवहन आयुक्तांना, परिवहन सचिवांना, मुख्यमंत्र्यांना सर्वांना मेल करा की माझं ह्या टायमाला फिटनेस पासिंग झालं पण अजून ह्या अधिकाऱ्यानं जोडले नाही. तुमचं काही लोकेशन असेल ते टाका. आणि प्रत्येकानं पासिंगला गेलं ना की त्या पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्याच्या नेमप्लेट असते, इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याचं नाव असतं त्यांच्या खिशावरती, ते बघून ठेवायचं. आणि 48 तासात त्यानं जोडलं पाहिजे. आणि तुम्ही ते QR कोडवालं फिटनेस आहे बाहेरून कुठून काढून घ्यायचं. कारण हे खिडकीवर जे फिटनेस देतात ना, हे त्याच्यावर शिक्का मारतात. काय गरज आहे? त्या अधिकाऱ्यानं कुठल्या पास केली त्याचं नाव असतं त्याच्यावर, फिटनेसची डेट दिलेली असते पुढची. हे सगळं असताना हे पैसे खाण्यासाठी देतात आणि तिथं 200-400 रुपये देतात, आणि तीही फिटनेस त्या झोपड्यात दिली जातात दहिसरला. दहिसर RTOमध्ये तर हा मोठा घोटाळा आहे. कशाला देतात? त्या दहिसर RTOमध्ये तर त्या फिटनेस रजिस्टर वगैरे त्या झोपड्यात असतात सगळी. काय करतंय सरकार? हे एवढे अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात आहेत, मग त्यांची का चौकशी करत नाही सरकार? सरकारनं ताबडतोब चौकशी करावी. जे अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात आहेत ह्यांची प्रकरणं प्रत्येकानं बाहेर काढायची, आणि होऊन जात सस्पेंड झाली तर पूर्ण चौकशी करावी शासनानं लवकरात लवकर. त्यांना आता वेळच लावू नका. होऊन जात 5-50 अधिकारी सस्पेंड झाले तर काही फरक पडत नाही. चांगल्या अधिकाऱ्यांची तुम्हाला भरती झाली तर जनतेची कामं ते व्यवस्थित करतील. पण ह्यांच्या चौकशीच्या घेऱ्यातले हे 30% अधिकारी आहेत महाराष्ट्रातले. काय करतात हे?
लाचखान्याच्या ह्यातच आहे आणि आपण तक्रारी करत नाही का लय साहेब मोठा आहे, लय साहेब मोठा आहे. अहो तो पैसे खातोय, मग कसला हा साहेब म्हणायचा. अशा अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे. पेपरलेस सेवेनं सगळी काम करायची. लायसनसुद्धा नूतनीकरण दुय्यम प्रत ऑनलाईनला सरळ टाकून द्यायची आणि 48 तासात तुम्हाला जर अप्रूव्हलचा मेसेज आला नाही डायरेक्ट तक्रार करायची, मेल करायची RTOनं. आता तुम्ही म्हणशील ह्या मेल कशा मिळणार. तुम्हाला गुगल सर्च केलं ना प्रत्येक RTOच्या मेल ID मिळतात, हे लक्षात ठेवायचं. आणि ताबडतोब मेल करून टाकायचे. आयुक्तांना वगैरे सगळ्यांचे मिळतात, शासनाच्या सर्व विभागाचे सगळे मेल ID गुगलला मिळतात तुम्हाला. त्याच्यामुळे त्याच्यात काहीच प्रश्न येत नाही. आणि बिंदासपैकी तक्रार करा. कोण अधिकारी जर लाच मागत असेल ना, पैसे मागत असेल तर डायरेक्ट अँटी करप्शनला बोलवायचं आणि ह्यांना ताब्यात घ्यायचं. होऊन द्यात, सस्पेंड होऊन द्यात. आता कुणीही गप बसायचं नाही. पेपरलेस सेवा ही चालू झालीच पाहिजे. अहो मीटरमध्ये तर लय मोठा घोटाळा केला आहे. MMRTचा ठराव होता, त्या ठरावाला दुसऱ्या बैठकीत मान्यता मिळते, त्या ठरावात सुधारणा होते आणि अप्पर परिवहन आयुक्तांनी आदेश दिलेले होते की आपापल्या विभागातील मीटरवाल्यांच्या बैठकी घ्या आणि नियोजन करा. पण ह्याने त्या दहिसर RTOनं तर धनाना पावत्या मारलेल्या आहेत, 300-300 रुपये घेऊन, 400-400 रुपये घेऊन आणि धनानं मारले. थोड्या तिकडे नाही, तो अधिकारी जेवढ्या गाड्या बी पास करू शकत नाही. एक अधिकारी 180 ते 90 गाड्याखाली पास करू शकतो. हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा. निघेल ते सगळं लपड बाहेर आणि ते बी पावत्या मारायचं काम त्या RTOच्या समोर झोपड्यात चालतं. दहिसर RTOच्या समोर रजिस्टर बी तिथंच आहे. काय करतात RTOवाले, काय करतात ते कार्यालय प्रमुखाची बी चौकशी करा ना. त्यांच्या कार्यालयात काय चाललं, या त्यांच्या कार्यालयात काय चाललंय, आपले कर्मचारी काय चाललंय, आपल्या RTOमध्ये एवढा भ्रष्टाचार होतोय. कार्यालय प्रमुख काय करतात. कार्यालय प्रमुख ही दोषी आहे, दोषी. कार्यालय प्रमुख सुद्धा दोषी आहे. आपल्या कार्यालयात 3 वेळ फिरायला पाहिजे दिवसभर त्यानं. आपले कर्मचाऱ्याच्या डेस्कवरती कोण बसलेले आहेत, काय लॉबिंगसुद्धा दुसरी लोक करतात तिथं. मग RTOवाले करतात काय, पैसे खातात, पैसे मेसतात, पेपर मिजून सह्या केल्या जातात. जे अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात आहेत त्यांच्या शासनानं कुठल्याही पद्धतीत तात्काळ चौकशी कराव्यात आणि जे दोषी आहेत त्यांना सस्पेंड करायचं असलं डायरेक्ट सस्पेंड करून टाका. काहीच याच्यात कुणाला अडचण नाही, कारण हे पापीच आहेत तर पैसा खाणारे त्याचे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.